कोल्हापूरच्या जागेवरून महायुतीमध्ये पेच वाढणार असं दिसतंय। शिवसेना खासदार संजय मंडलिक बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। खासदार संजय मंडलिक गटाचा आज कोल्हापूर मेळावा होणार असल्याची माहिती समोर येते। उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष लढा असा कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचंही कळतंय। उमेदवारी जाहीर होण्याआधी शक्ती प्रदर्शनाचा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतो। दरम्यान कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी त्यांना आग्रह करताना दिसून येत आहेत। त्यामुळे आता खासदार संजय मंडलिक हे बंड करणार का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर संजय मंडलिक यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी याविषयी बातचीत केलेली आहे। ते नेमकं काय म्हणतायत ते बघूया। मंडलिकांचा आजपर्यंतचा जो प्रश्न कार्यकर्त्याचा बाणा आहे तो म्हणजे मंडलिक साहेबांचा विचार घेऊन पुढे जायचं आणि मग नेमकं आपण काय करायचं या संदर्भातली विचारणा करण्यासाठी लोक येतात। मी त्यांना सांगितलं मुख्यमंत्री साहेबांनी आपली उमेदवारी आश्वस्त आम्हाला केलेला आहे। उमेदवारी निश्चितपणाने 2-3 दिवसांमध्ये घोषित होईल। तोपर्यंत आपल्याला वेगळा कुठला विचार करू नका। महायुतीचे आपण प्रमुख कार्यकर्ते आहोत आणि मग वेगळा विचार न करता पुढच्या काळामध्ये निवडणूक लागल्यानंतर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कशा पद्धतीने प्रचार करायचा याची चर्चा करा असं मी कार्यकर्त्यांना सांगतो। एकनाथ शिंदे साहेबांनी वचन दिले की पुढच्या वेळची खासदारकी ही तुम्हालाच तिकीट मिळणार आणि एकनाथ शिंदे साहेब वचनाला जागणारे आहेत असं आम्ही समजतो। आणि यातूनच काही दगाफटका झाला तर निश्चितपणानं मंडलिक गट हा कधी संघर्षाला घाबरलेला नाही। मंडलिक गटाच्या 5वीला संघर्ष हा पुजलेच आहे। त्यामुळं यातनंही कुणाच्या सांगण्यावरून दगाफटका झाला तर निश्चितपणानं आपण या संघर्षाला समोर जाऊन ही लोकसभेची निवडणूक कार्यकर्त्यांच्या बळावर आम्ही लढवणारच आहोत। याकडे बघताळी तसं बोललं एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता त्यांना आणि तो शब्द पाळतात नाही ह्यातून त्यांची महाराष्ट्रात त्यांची प्रतिमा तयार होईल। त्यांनी हा शब्द पाळला किंवा नाही पाळला असं होऊ शकतं ह्यामध्ये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।